प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग भगवंताचे लाडके आणि निकटचे असणारे भक्त जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्यमूर्ती देहूचे श्रीमंत साधू तुकोबराय यांचा आहे। अभंग 4 चरणाचा आहे। या अभंगातून तुकोबरायांचा एक महत्त्वाचा असणारा संदेश आपल्यापर्यंत पोहोचतो। तसा भक्ती करत असणाऱ्या प्रत्येक जीवाकरिता तुकोबरायांच्या मते भगवंताला काय आवडतं हे फार महत्त्वाचं आहे। म्हणून तुम्ही ज्याची भक्ती करताय नेमकं त्याला काय आवडतं हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही केलेली भक्ती त्याच्यापर्यंत पोहोचते किंवा तिचं फळ तुम्हाला योग्य असं मिळतं। म्हणून तुकोबराय या ठिकाणी मार्गदर्शन करतात। हेची थोर भक्ती आवडते देवा, भगवंताला काय आवडतं ह्याविषयी मार्गदर्शन झाल्यावर आपल्या लक्षात यावं की देवाला जे आवडतं ती गोष्ट आपल्याकडून घडते की नाही। आता तुकोबरायांच्या मते भगवंताला आवडणारी भक्ती हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, संसारावरच्या मायेचा त्याग करणे हेची थोर भक्ती आवडते देवा। विशेषतः तुकोबराय मी प्रापंचिक जीव आहोत, मग प्रापंचिक जीवाला प्रपंच सोडून चालतो का? तर महाराज सांगतात जरी तुम्हाला प्रपंच सुटत नसला तरी सुद्धा प्रपंच हा भगवंतावर विश्वास ठेवून करा। परमार्थ करत असताना प्रपंच करा, प्रपंच करत असताना परमार्थ करू नका, म्हणजे तुमचा प्रपंच व्यवस्थित होईल। कसा? तर मनामध्ये एक गोष्ट ठामपणे अशी निश्चित ठेवा, ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान। चित्तामध्ये समाधानता असावी आणि भगवंतावर विश्वास असावा। माझा देव जे करतो ते बरोबर करतो आणि हा विश्वास मनात ठाम ठेवून तुमच्या मनातला विचार असा असावा, ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान। तुकोबराय मग आम्ही काहीच करायचं नाही का? तुकोबराय सांगतात तुम्हाला करायचंय पण रिकामे उद्योग करू नका, ज्याच्याकरिता पाठवलंय ते करा। का करू नये? तर वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे। तुम्ही जर भगवंताच्या इच्छेच्या अनुसार वागला नाहीत किंवा ज्याकरिता पाठवलंय नरदेहाला ते प्रयोजन लक्षात घेतलं नाही तर तुकोबरायांच्या मते वाहिल्या उद्वेग जे करून फक्त आणि फक्त वाया जाण्याजोगा आहे असंच होतंय। म्हणून समजा हे करत बसलात तर तुमच्या प्रारब्धात जे असेल ते होणारच आहे, चुकणार नाही, शेवटी दुःख भोगावं लागेल। म्हणून वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे, याकरिता ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। तुकोबराय मग आमच्या प्रपंचाचं कसं होणार? तुकोबराय सांगतात अनुभवाने सांगतो, तू का म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी। ज्या पद्धतीने आम्ही ही प्रपंच केलाय परमार्थही करतोय त्या पद्धतीनं, पण आमची जी पद्धत आहे, आमची जी रीत आहे परमार्थाची ती जरा वेगळी आहे आणि ती रीत समजावून सांगतात। जी रीत संतांनी आजमावली ती रीत तुकोबराय या अभंगाच्या शेवटच्या चरणातून आपल्या समोर मांडतात। तू का म्हणे घालू तयावरी भार, कुणाच्यावर तरी भार घालायचा आणि त्यांच्या मध्यस्थीनं आपला जो प्रपंच आहे तो भगवंताच्या चरणावर वाहायचा। वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान। विठ्ठल 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 अभंगाचा सरळ भावार्थ तुमच्या समोर मांडलेला आहे। सेवेकडे वळण्यापूर्वी संप्रदायाच्या नियमानुसार पांडुरंग आणि साधू संतांना नमन। हरी ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वहि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्राय, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग। पांडुरंगा करू प्रथम नमन, हो पांडुरंगा करू, हो
मनमान दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकाराम कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलाकांक तेजोधिकामोधिवक्रम खलानीशबाधापणोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं श्रीगुरुचरण सरोज निजमनुमुकुर सुधारि बरनौर विमल जसु जोदायक बलचारि बुद्धिहीन तनुजानिके सुमिरौ पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कशी सद्गुरु पादुकेला श्री संताची या माता चरणावरी श्री संताची या माता चरणावरी हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता या ठिकाणी जमलेले सर्व परमार्थी प्रेमी मंडळी पवित्र आत्मी निमित्त तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगते थोर साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली आपली ही पुण्यवान नगरी लासुरे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी घातलेला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह शिवमहापुराण कथा वर्ष 38व्या वर्षाच्या दुसऱ्या क्रमांकाची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. परमादरणीय हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील नामवंत असणारे कीर्तनकार त्याच पद्धतीनं लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष असणाऱ्या आमच्या सुनीताताई त्याच पद्धतीनं परमादरणीय आमचे मोठे बंधू योगीजी महाराज धामणगावकर महाराजांच्या वतीनं असणारी ही कीर्तन सेवा त्याच पद्धतीनं या सप्ताहाचे सर्व आयोजन नियोजन करते मंडळी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. तसं पाहायला गेलं तर ताई आणि आम्ही ननंद भाऊजा आहेत म्हणून आमचे हाल कसे होतील हे त्यांना चांगल्यापैकी माहिती म्हणून तुम्हाला सांगून ठेवलं आणि ते आमच्या समोर सांगितले. ते कीर्तनानंतर तुम्हाला समजणार आहे काय असेल ते. या ठिकाणी जमलेले सर्व ग्रामस्थ मंडळी तुमचेही सगळ्यांचे मनापासून आभार. पंचक्रोशीतून कीर्तन श्रवणाकरता या ठिकाणी आलेली सर्व मंडळी तुमचेही मनापासून आभार. त्याच पद्धतीनं व्यासपीठाची शोभा वाढवण्याकरता परमादरणीय हरिभक्तपरायण आमचे भाचे साहेब आहेत निखिलजी महाराज, परमादरणीय हरिभक्तपरायण वैष्णवी ताईजी वडगावकर, परमादरणीय हरिभक्तपरायण नंदिनी ताईजी सांगळे आळंदीकर, परमादरणीय हरिभक्तपरायण रुपाली ताईजी गायधनी पिंपळस नाशिक. त्याच पद्धतीनं आमच्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व असणारे विद्यार्थी गुणीजन मंडळी
याच संस्थेतील ताईंच्या मार्गदर्शनाखाली सुंदर असे कीर्तनकार असणारे आमच्या स्नेहलताईजी महाराज, तुमच्याही मनापासून आभार. मला वाटतं 3-4 कीर्तनकार आहेत आपल्या कीर्तनामध्ये. म्हणजे माझी काय बोर्डाची परीक्षा आहे का काय? माझी परीक्षाच आहे, म्हणजे मला जरा व्यवस्थितच सांगावं लागेल कीर्तनात. त्याच पद्धतीनं समोर यूट्यूब चॅनल आहे, दादासाहेबांचेही मनापासून आभार. व्यासपीठावर हजर असणारे गुरुजन मंडळी, तुमचेही मनापासून आभार. एकूणच सगळ्यांचे आभार मानते. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, दादासाहेबांचे मनापासून आभार. सगळ्यांचे आभार मानून झालेत. माझे मालक या ठिकाणी कीर्तन श्रवणाकरिता हजर आहेत. त्याच पद्धतीनं ज्यांची नावं घेतलीत त्यांनी गृहीत धरा घेतलीत म्हणून, ज्यांची नाही घेतलीत त्यांनी डबल गृहीत धरा घेतलीत म्हणून, म्हणजे वाद नसतो. हरिभक्त प्रणामचे विनेकरी महाराज आहेत, तुमचेही मनापासून आभार. सगळ्यांचे आभार मानून झालेत. आता कीर्तन ताईंच्या आणि दादासाहेबांच्या मार्गदर्शनामध्ये सुरू असणारा हा सप्ताह आहे. सप्ताहाचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी जगद्गुरु तुकोबरायांच्या भगवंताची भक्ती कशी करावी याविषयी मार्गदर्शन, अतिशय सुंदर असं मार्गदर्शक ठरणारा हा अभंग आहे. अभंगाची सुरुवात इतकी गोड केली की माझ्या भगवंताला काय आवडतं या विषयाला तुकोबराय हात घालतात. कारण या जगामध्ये मार्गदर्शकांची कमी नाहीये. कोण कशा पद्धतीनं मार्गदर्शन करतं, कोण कशा पद्धतीनं, कोण कुठल्या विषयाला मार्गदर्शन करतं, कोण कुठल्या विषयाला मार्गदर्शन करतं. एकूणात परंपरा तर असं सांगते का या जगामध्ये मार्गदर्शकाशिवाय पर्यायच नाहीये. पहिला मुद्दा हा आहे. पण मार्गदर्शकानं मार्गदर्शन कसं करावं याविषयी त्याला स्वतःला मार्गदर्शन असावं म्हणजे बरं. विठ्ठल मग जे इतर विषयात मार्गदर्शन करतात ना त्यांना पूर्ण अभ्यास असावा त्या गोष्टीचा, नाहीतर फजिती होते. पुढे गेल्यानंतर समजा एक जरी पॉइंट चुकला, एक जरी स्टेप चुकली सांगण्याची, तरीही मागचा वेगळ्या असणाऱ्या रस्त्याला जाऊ शकतो, म्हणजे त्याची वाटचाल चुकू शकते. याकरिता तुकोबरायांनीही पाहिलं या जगामध्ये प्रत्येक गोष्टीला मार्गदर्शक आहेत. कारण जर मार्गदर्शक नसते तर मग मात्र आपली वाट चुकली असती. याकरिता पहिले मार्गदर्शक ठरावा. मग परमार्थ करत असताना सुद्धा परमार्थामध्ये एक महत्त्वाचा असणारा मार्गदर्शक असतो आणि त्या मार्गदर्शकानं फार विचारपूर्वक बोलायचं असतं. ज्याला आपण गुरु असं म्हणतो, ज्याला सद्गुरू असं म्हणतो, ज्यांना आपण संत असं म्हणतो. कारण या जगामध्ये परमार्थ मार्गामध्ये मार्गदर्शक खरे कोणी ठरत असतील तर ते फक्त आणि फक्त संत असतात, खरे असणारे सद्गुरू असतात. विठ्ठल 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 आणि अशा असणाऱ्यांच्या मार्गदर्शनावर आपण मार्गक्रमण करत असतो. आमचे संत सांगतात, मार्ग दाऊनी गेले यादी दयानिधी संत, दयानिधी संत, दयानिधी संत, मार्ग दाऊनी गेले यादी दयानिधी संत, दयानिधी संत, दयानिधी संत. चढची पंथ चालो जाताना पडे गुंत कोठे काही, चढची पंथ चालो जाताना कोठे काही, पंथ चालो जाताना पडे गुंत कोठे काही, चढची पंथ चालो जाताना पडे गुंत कोठे काही, पंथ चालो जाताना पडे गुंत कोठे काही, न पडे गुंत कोठे काही, न पडे गुंत कोठे काही, पंथ चालो जाताना पडे गुंत कोठे काही, न पडे गुंत कोठे काही, न पडे गुंत कोठे काही. मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत तेणेची पंथे चालो जाता, न पडे गुंता कोठे काही. परमार्थिक स्वरूपामध्ये आमचे संत आम्हाला मार्गदर्शन करून गेलेत आणि त्यांच्या मागे आम्हाला चालायचंय. आणि याकरिता तर त्यांच्या मागे नाही चाललो तर पडण्याची, अडकून पडण्याची दाट शक्यता आहे. म्हणून सांगतात, तेणेची पंथे चालो जाता, न पडे गुंता कोठे काही. मार्गदर्शक कसा असावा याविषयी पहिले एक पॉइंट सांगते. बघा,
ताईंच्या सोबत आम्ही शूटिंगला गेलो होतो. जेव्हा महाराजांची असणारी शूटिंग होती फक्त मराठी चॅनलला, तेव्हा आम्ही सोबत गेलो होतो सगळे. 10:30 वाजता माझं शूटिंग संपलं. म्हणजे दिवसभरामध्ये आम्ही 10:30 वाजेपर्यंत रात्री तिथं होतो. गाडीत बसलो आणि एका जणाला मागे उभं केलं गेलं. मागे काही लागते का बघा, अशा पद्धतीचं असणारं ते ग्राउंड होतं तिथं. आणि गाडी रिव्हर्स करण्याकरिता मागे मागे काही आहे का हे पाहण्याकरिता कुणाला तरी उभं केलं गेलं. त्याला काय म्हणतात? मार्गदर्शक म्हणावं लागेल ना. आता हे काहीतरी सुचवणार आहेत आपल्याला. ते कोण आहेत? मार्गदर्शक आहेत. असा मार्गदर्शक तिथं उभा केला गेला. महाराजांनी विचारलं, बरोबर चालली का गाडी? बरोबर मागे होते का? काही लागत तर नाही बघा. ते म्हणतात येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. समोरचे एक बाबा बघत होते गंमत अशा पद्धतीच्या पारावर बसून. बाबा सांगायचे, हो जवळ येत आहे. तो जो ओटा होता किंवा दगड होता जवळ येतोय, सांभाळा. तो म्हणतो तुम्ही टेन्शन नका घेऊ, बाबाचं नका ऐकू, येऊ द्या. महाराजांचं लक्ष गेल्यावर महाराज सांगतात, अरे मागे ओटा आहे, दगड आहे, लागत होता आताच, बरं झालं माझं लक्ष गेलं. तो मार्गदर्शक म्हणतो, लागला असतं तर आवाज आला असता ना महाराज. ज्याला नाही समजलं त्याने काल्याच्या दिवशी जेवण करून जा. विठ्ठल मार्गदर्शक असा असावा, नुकसान झाल्यानंतर सांगावं की तुमचं नुकसान झालंय. त्याला उभं कशाकरिता करण्यात आलंय? त्या आपलं नुकसान होऊ नये त्या गोष्टीमध्ये म्हणून उभं करण्यात आलंय. पण तुकोबराय मात्र अशातले नाहीयेत. तुकोबराय आपल्याला अगोदर सावध करतात. समजा एखादी गोष्ट त्याचं नुकसान झाल्यानंतर किंवा घडून गेल्यानंतर तुम्हाला सावध करणे हे तुमच्यासाठी फायदेशीर नाहीये, किंवा जो नुकसान झाल्यावर तुम्हाला सावध करतो त्याला मार्गदर्शकही म्हणता येणार नाही. योग्य असं मार्गदर्शन कुणाचं असेल या जगामध्ये तर ते फक्त आणि फक्त तुकोबरायांचं आहे. कारण परंपरा अशी आहे, एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, एर अनुष्ठिती सामान्य सकळ. मार्गदर्शकांनी ज्या पद्धतीचा अवलंब केला, घरामध्ये वडीलधाऱ्या मंडळीची वागणूक जशी असेल त्याच पद्धतीनं लहान लेकरं करतात की नाही? महिला मंडळ माऊली महाराष्ट्र ज्ञानोबाईंची ओवी आहे, एथ वडील जे करीती तया नाम धर्म ठेविती. पुरुष मंडळी माऊली महाराष्ट्र ज्ञानोबाईंची ओवी आहे, एर अनुष्ठिती सामान्य सकळ. एथ वडील जे जे करीती, तुम्ही जे करत असाल ती तुमची मागची पिढी करणार आहे. मग तुम्ही काय करायला पाहिजे? चांगलं करायला पाहिजे, परमार्थ करायला पाहिजे, देवदेव करायला पाहिजे, मंदिरात जायला पाहिजे. तुम्ही मंदिरात गेले, ग्रंथ वाचन केलं, परमार्थाची सुरुवात केली, गावात सप्ताह उभा केला, मंदिराची उभारणी केली, तुमची मागची पिढी काय करेल? त्याच्यात इन्व्हॉल्व होईल ना. समजा तुमचे पाय सकाळी सकाळी उठल्या उठल्या कुठं कुठं जायला लागले, तुमची मागची पिढी काय करेल? जाईल ना, सहज जाईल. पहिले ओवी ना, एथ वडील जे करीती तया नाम धर्म ठेविती. आमच्या वडीलधाऱ्या मंडळींनी जे केलं ते करणं आमचा धर्म आहे. मग मागच्या पिढीनं व्यवस्थित राहावं हे कुणाच्या हातात आहे? मागची पिढी सुधारावी ही कुणाच्या हातात आहे? आपल्या हातात नाहीये? आहे ना. तुमच्याकडे कीर्तनात बोलत नाही? बोलतात का? नियम माहिती? अशा पारावर सकाळी सकाळी जर गप्पा मारायला बसले तर अशी चढाओढ चालते. तो म्हणतो माझंच खरं, ऐकून तर घे, ऐकून तर घे. तो म्हणतो ऐकून तर घे. एकाचं संपत नाही तर दुसऱ्याचं सुरू होतं. महिला मंडळ तुम्ही चांगला रिप्लाय देत आहे. बस आपलं पॅनल आपल्या सोबत असलं म्हणजे आपलाच वेज आहे. विठ्ठल कारण महिला सप्ताह आहे ना, थोडी गडबड होणारच आहे. महिला म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी जरा लांबलेल्याच असतात. सगळ्याच गोष्टी लांबलेल्या असतात. बिचारे पुरुष मंडळीच्या सगळ्या गोष्टी आवडत्या असतात, आपल्या लांबलेल्या असतात. म्हणून तुम्ही रिप्लाय दिला तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. मला सांगायचं आहे फक्त मार्गदर्शक असावा तर तो जगद्गुरु तुकोबरायांसारखा असावा. कारण एथ वडील जे जे करते. अजून लक्षात आणून देते, तुमच्या घरात लहान मुलं असतील, त्या लहान मुलांना अशी सवय असते, विशेषतः मुलगी. तुमच्या घरात जर लहान मुलगी असेल तर बघा, घरातली आई जशी वावरते घरामध्ये त्या पद्धतीनं ती तसं करण्याचा प्रयत्न करते. समजा आई साडी घालत असेल तर ती आंघोळीचा असणारा जो टॉवेल आहे
तो टॉवेल घेते, खांद्यावर टाकते. त्या टॉवेलचा एक भाग असते ना, ती आपल्या त्या स्लॅकमध्ये लॅगीमध्ये खोचते आणि ओढून ताडून खांद्यावर घेते. अजून पुढचा विषय सांगते. आई जर पदर घेणारी असेल तर त्या टॉवेल तिच्या डोक्यापर्यंत पुरत नाही, पण ती तरी ओढून पुरवण्याचा प्रयत्न करते की नाही? हा, म्हणजे येथ वडील जे करते. कुणाच्या हातात आहे? पुढच्या पिढीला मार्गदर्शन करायचं आहे ना. कुणाच्या हातात आहे योग्य मार्गदर्शन करणे? आपल्या हातात आहे. घरात आपली आई ज्या पद्धतीनं वावरते, राहते, चालते, बोलते, त्या पद्धतीनं फक्त क्रिया करण्याचा प्रयत्न करते. ती खरंच स्वयंपाक करते का? नाही करत. तरी तिचे ती भांडी असतात ना, ती गॅसवर ठेवेल, उतरवेल, मुरमुरे तरी टाकेल, काहीतरी टाकेल जे हातात सापडलं ते. त्या पद्धतीनं ती वाटण्याचाही प्रयत्न करते. आम्ही तुम्हाला वाढते म्हणून तसा वाढण्याचाही प्रयत्न करते. पुरुष मंडळी, घरात जर आजोबा तंबाखू खात असतील तर आजी कौतुकाने विचारते, का रे बाबा कसा तंबाखू खातो? विचारता ना? ते करून दाखवता की नाही? हा, ते खात नाही पण क्रिया करून दाखवतो. मग हा खायला पाहिजे इथपर्यंत वाट बघायची की आपण सुधारायचं? काय करायचं? आज फक्त ऍक्शन करून दाखवतोय, त्याला खाण्याची वाट बघायची की आपण वेळी सावध व्हायचं. कारण आपण मार्गदर्शक आहोत. पुढच्या पिढीसाठी आपण मार्गदर्शक आहोत. म्हणून मार्गदर्शक कसा असावा हे फार महत्वाचं आहे. किंवा आज काय चाललंय यावर ते पुढचं अवलंबून आहे. मागच्या मार्गदर्शकांनी कशा पद्धतीनं मार्गदर्शन केलं असेल हे त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून आज आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता जगद्गुरु तुकोबराय आले स्वतः अभंगाच्या रूपानं, माझ्या रूपानं नाही. तुकोबरायांचा अभंग आपल्या समोर मांडलाय ना, त्या अभंगाच्या रूपाने तुकोबराय आज आपल्या मध्ये आहेत. माऊली महाराष्ट्र ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या रूपानं आपल्यात आहेत. ते आपल्याशी संवाद साधतात. तुकोबरायही आपल्याशी संवाद साधतात. पण कधी साधतात? जेव्हा आपण गाथा उघडला तेव्हा, जेव्हा आपण ज्ञानेश्वरी उघडतो तेव्हा माऊली महाराष्ट्र ज्ञानोबाराय आपल्याशी संवाद साधतात. ग्रंथ फक्त घरात बांधून ठेवण्याकरता नसतात. ग्रंथ हे आपले मार्गदर्शक आहेत. ग्रंथातले जे विचार आहेत संतांचे, ते विचार आपल्याला योग्य मार्गदर्शन करणार आहेत. पण कधी करतील? ग्रंथ उघडून पाहिल्या नंतरच. ग्रंथ आहेत ना पण घरांमध्ये? शॉक आहेत? म्हटलं का शॉक झालेत तुम्ही? तुमच्या घरात ग्रंथ आहेत ना? सगळ्यांच्या घरात आहे. इमानदारीने हां, मग बरं आहे. कारण हिंदू धर्मातल्या लोकांच्या सगळ्यांच्या घरात ग्रंथ असणं फार महत्त्वाचं आहे ना. कारण तेच मार्गदर्शक आहेत आपल्याकरिता. योग्य जीवन जगावं, आपलं जीवन सुरळीत चालावं असं वाटत असेल, आपला माथा जागेवर राहावा असं वाटत असेल तर जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा घरात असावा तर माथा जागेवर राहतो. नाही तर विस्कळीत विचार आहेत लोकांचे. कोण कुठल्या पातळीला कशा पद्धतीनं कधी विचार करेल सांगता येत नाही. म्हणून आपले विचार सुरळीत चालावेत असं वाटत असेल तर जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेचा अभ्यास असावा. नेमकं तेवढंच सांगू नका, सगळं सांगा आम्हाला. कारण गाथा किंवा ग्रंथ एखाद्या घरात नसेल आपल्या, पण टीव्ही मात्र प्रत्येकाच्या घरात. जीवन जगण्यासाठी टीव्हीची गरज आहे की गाथ्याची गरज आहे? कशाची गरज आहे? कीर्तनापुरतं की घरी पण? गाथेची गरज आहे कीर्तनापुरतं की घरी पण? का घर जायचं लगेच टीव्ही लावानी? नाही ना. आपल्याला गाथ्याची फार गरज आहे, ज्ञानेश्वरीची फार गरज आहे. जीवन कसं जगावं हे ज्ञानेश्वरी शिकवणार आहे आपल्याला. भाऊबंदकीशी कसं वागावं हे सुद्धा ज्ञानेश्वरी शिकवते. मित्राशी कसं वागावं हे सुद्धा ज्ञानेश्वरी शिकवते आपल्याला. परिवारामध्ये कसं राहावं हे सुद्धा ज्ञानेश्वरी शिकवते आपल्याला. बघा, जीवनाची मॅनेजमेंट कशी असावी हे सुद्धा ज्ञानेश्वरी शिकवते आपल्याला. एवढा सुंदर ग्रंथ आपल्या समोर जर असेल तर टीव्ही पाहण्याची गरज आहे का? पाहिल्याशिवाय राहता का? पाहतो ना. ग्रंथ जरी घरात असला तरी जास्त वेळ कुठं जातोय? मोबाईल आणि टीव्हीमध्ये. काम करता करता आपण मोबाईल आणि टीव्ही पाहतो. पण जर म्हटलं ज्ञानेश्वरी आणि गाथा 10 मिनिटं का होईना वाचत जा, आपली लगेच सबब असते. वेळच नाही मिळत, कधी वाचायचं असते ना सबब. टीव्ही बघायला वेळ असतो? नसतो आपल्याकडे. प्रापंचिक माणसाला वेळ नाही, तरी आपण तो वेळ काढतो. आवडती सिरियल पाहण्याकरिता, आवडते रील्स पाहण्याकरिता आपण वेळ काढतो. त्याच पद्धतीनं ग्रंथ वाचण्याकरिता सुद्धा आपल्याला वेळ काढावाच लागेल तर जीवन सुरळीत चालेल, नाहीतर विस्कळीत. हे ह्या जीवनाचं जाऊ द्या. जर ग्रंथाशी संबंधित असाल तुम्ही तर पुढची जी गती आहे ती गती तुमच्या मतानुसार मिळेल.
जर तुम्हाला पाहिजे असेल त्या पद्धतीचं जीवन तुम्ही जगू शकता. कधी? जेव्हा अगोदर यांची संगत केलेली असेल, कारण संगतीचा फार मोठा परिणाम आहे. म्हणून तुकोबरायांची, माऊली महाराष्ट्र ज्ञानोबरायांचं असणारं जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन घ्या. आणि तुकोबराय त्याच पद्धतीचं मार्गदर्शन घेऊन आले जात आपल्यापर्यंत. बघा, तुम्ही भक्ती करत नाही अशातला भाग नाही. प्रत्येक जण या जगामध्ये भक्ती करतोय. देख मनुष्य जात सकळ, स्वभावताच भजनशीळ. प्रत्येकाच्या स्वभावामध्ये भजन आहे असं माऊलींचं स्पष्ट मत आहे. प्रत्येक जण भक्ती करतोय असंही माऊलींचं स्पष्ट असं मत आहे. तुम्ही भक्ती करता की नाही? पुरुष मंडळी, तुम्ही भक्ती करता? मंदिर मध्ये जातस का? मंदिर तुम्हाला माझी भाषा समजते ना? काय रे मग सांगू, कारण मला इंग्लिश येत नाही म्हणून आपली जी भाषा असते. तुम्ही मंदिरात जाताना जायला लागलेत का नाही? जायलाच पाहिजे. हिंदू धर्मातल्या माणसांनी मंदिरात जायलाच पाहिजे. गेल्यानंतर अंतःकरणपूर्वक भक्ती करायला पाहिजे. जर करत नसेल तर माऊली महाराष्ट्र ज्ञानोबराही मार्गदर्शन करतात, नाथबाबाही मार्गदर्शन करतात. तुमच्या मुखात जर भगवंताचं नाम नसेल, नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, जिव्हा नवे काळ. जर भक्ती करत नसाल तर जिव्हा नवे काळ सर्प आहे. माऊली महाराष्ट्र ज्ञानोबराय सांगतात, माझी या भक्तिवीण जळो तयाचे जियाले पण, अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. माझी या भक्तिवीण, जर माझी भक्ती करत नसाल, जळो, आग लागो तुमच्या जगण्याला. मी नाही सांगत, माऊली महाराष्ट्र ज्ञानोबराय सांगतात, जळो तयाचे जियाले पण, पृथ्वीवर दगडांची काय कमी आहे का? हे सुद्धा माऊलीच सांगतात. अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. एके ठिकाणी तर सांगतात पाषाण सुद्धा चांगले असतात म्हणे, पाषाण दगड. कारण एकदा जर त्यांच्यावर कोणी शेंदूर टाकला तर कायमचा देव होऊन जातो. कोण? रस्त्याने चालता चालता एखादा दगड उचला आणि त्याच्यावर शेंदूर टाका, काय झाला? पुढे जाणारा नमस्कार केल्याशिवाय जात नाही. एकचदा शेंदूर टाकला आणि देव झाला. माणसं दररोज मंदिरात जातात पण देव होत चांगली माणसं सुद्धा म्हणून जगत नाही. म्हणून माझी भक्ती करत नसाल तर दगड बरी, असं ऐकण्यापेक्षा भक्ती केलेली बरी. आणि एकीकडे तर तुकोबराय सांगतायत, तुम्ही भक्ती करताय ना, मग भक्ती करत असताना योग्य दिशेनं होतंय का हे कधी कळेल तुम्हाला? अनेक प्रकारे मार्गदर्शन करतात. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा, अशा पद्धतीची भक्ती होऊ शकते. दररोज पांडुरंगाच्या दर्शनाला जाणे, दरवर्षी पंढरपूरला जाणे, अशाही पद्धतीची भक्ती होऊ शकते. पण ह्या जे सगळे आहेत ना, बाह्य लक्षणाने युक्त असणारे भक्ती सांगितली. मग तुकोबराय, माझ्या भगवंताला अंतःकरणपूर्वक भक्ती आवडते असं तुम्ही म्हणताय, मग नेमकी कशा पद्धतीनं भक्ती करावी लागेल ह्याविषयी मार्गदर्शन करा. तुकोबरायांनी मार्गदर्शन केलंय अभंगाच्या पहिल्या.
ठेविले अनंते तैसेची राहावे ठेविले अनंते तैसेची राहावे ठेविले अनंते तैसेची राहावे ठेविले अनंते तैसेची राहावे हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये श्री संत जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माझ्या भगवंताला काय आवडतं. हेची थोर भक्ती कुठली. संकल्पावी माया संसाराची. माझ्या भगवंताला प्रपंचावरच्या मायेचा त्याग करणे ही भक्ती आवडते. प्रपंचावरच्या मायेचा त्याग सांगितलाय, प्रपंच त्यागायला सांगितलेला नाही. आपला गैरसमज होतो. भगवंताला कुठली भक्ती आवडते. प्रपंचाचा त्याग करून फक्त केलेली जी भक्ती आहे ती भक्ती भगवंताला आवडते असं नाही. तुकोबाराय सांगतात दोन्ही मध्ये संसारी असावे असोनी नसावे भजन करावे दळिता कांडिता नाम दळणी कांडणी म्हणे नाम याची जनी. भगवंताचं जे नाम आहे प्रपंच करत असताना प्रपंचातली कामे करत असताना परमार्थ करा. म्हणजे प्रपंच ही उत्तम पद्धतीनं करा पण परमार्थ जोडीला करा. आणि अशा पद्धतीची भक्ती माझ्या भगवंताला आवडते. मग इथं असं का म्हटलंय तर संकल्पावी माया संसाराची. संसारात इतके अडकलोय आपण की आपण काय करतोय त्याला फक्त भक्ती नाव देतोय की खरंच भक्ती करतोय. किंवा आपला गैरसमज होतोय की आपल्यासारखा भक्त कुणीच नाही. आम्ही जेवढी भक्ती करतो एवढी भक्ती कुणीच करत नाही. आम्ही जेवढी देवपूजा करतो तेवढी देवपूजा कुणीच करत नाही. आम्ही जेवढी व्रतवैकल्य करतो तेवढं कुणीच करत नाही. गैरसमज होतो ना, ह्याचाही अहंकार असतो. पण खरं सांगू आपण व्रतवैकल्य करत असू आपण देवपूजा करत असू सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. पण देवपूजा करत असताना किंवा व्रतवैकल्य करत असताना भगवंताच्या आवडीचा विचार होतोय का हेही तेवढंच महत्वाचं आहे. तुम्ही देवपूजा करता ना, आता ऐका देवपूजा ही स्वतःसाठी करताय आपलं कल्याण व्हावं पण पूजा देवाची चालली. मग ज्याची चालली बघा घरामध्ये माणूस आहे आणि स्त्री आहे. स्वयंपाक कुणाच्या आवडीचा होतो. महिला मंडळ तुम्हाला विचारू का स्वयंपाक कुणाच्या आवडीचा होतो तुमच्या घरात. हा असं काहीतरी यांनी उत्तर देण्याच्या अगोदर आपला आवाज यायलाच पाहिजे नाहीतर ते म्हणतील त्यांच्याच आवडीचा होतो. माणसाच्या आवडीचा होतो ना. आपली आवड आपण कधीच लक्षात घेत नाही. कुठल्याही गोष्टीमध्ये पहिले त्यांना आवडतं का पहिले त्यांना आवडतं का त्यांना आवडतं का का पहिले तर घरात शांतता असावी. केलेलं ते आपल्याही अंगी लागावं. घरात अशांती होऊ नये. आपला प्रपंच सुरळीत चालावा याकरिता त्यांची आवड. ज्यांच्यासाठी केलाय तो पदार्थ त्यांनी जर आवडीनं खाल्ला तर तुम्ही बनवत असताना किती वेळ घातला किंवा किती शिणलात याला महत्त्व किंवा त्याचा थकवा तुम्हाला जाणवत नाही. समजा यांनी आवडीनं खाल्ला 2 घास जास्त खाल्ले तर आपल्याला त्याचा थकवा जाणवत नाही. आपण आनंदी होतो प्रसन्न होतो. म्हणून ज्यांच्यासाठी केलाय त्यांना तो आवडावा हा प्रश्न महत्वाचा. मग देवाची भक्ती करत असताना देवाला ती आवडते का नाही आवडत याचा विचार कधी केलाय का. करता का महिला मंडळ. देवाला काय आवडतं याचा विचार केलाय का. सोपी भाषा सांगू का. देवाला अगरबत्ती लावता की धूप लावता. काय लावता. अगरबत्ती समर्पयामी आम्ही धूपम दीपम समर्पयामी ऐकलंय अजूनपर्यंत शास्त्रामध्ये. पण अगरबत्ती काय ऐकली. पण ती का होईना पण लावा काही हरकत नाही. समजा अगरबत्ती किंवा धूप देवाला लावत असाल देवाला लावताय ना पण वास कुणाच्या आवडीचा असतो. अगरबत्ती कुणाला लावताय वास कुणाच्या आवडीचा आहे. केला का मग विचार. भक्तीच करताय तुम्ही. देवपूजा चालली तुमची कुणासाठी चालली देवासाठी चाललंय. देवपूजा करत नाही असं नाही भक्ती करत नाही असं नाही. देवा करताच वेळ देताय तुम्ही पण त्याच्या आवडीचा असेल की नसेल याचा विचार मात्र कुणाच्या आवडीचा आहे आपल्या आवडीचा आहे.
तुम्ही म्हणाल मग काय फरक पडतो, आपल्या आवडीचा असू द्या नाही तर नसू द्या, पण देवालाच जात आहे ना, मग आपल्या आवडीची भाजी यांना वाढा बरं, जमेल का? नाही जमत ना. बनवायला तेवढाच वेळ लागलाय तुम्हाला, तेवढंच तेल मीठ मिरची घातली तुम्ही, पण तरी सुद्धा त्यांच्या आवडीचं नसेल तर वादाला तोंड फुटतं. तसं भगवंताच्या आवडीचं असेल तर मग भगवंत अतिशय उदार अंतकरणानं त्याचं फळही तुम्हाला लवकर देतो. म्हणून याकरिता तुकोबरायांचा अट्टहास आहे. मी फक्त हे उदाहरण म्हणून तुमच्या समोर मांडलं, कारण जोपर्यंत प्रापंचिक दृष्टांत देत नाही तोपर्यंत प्रापंचिक माणसाला विषय समजत, मग वेद शास्त्र मग गीता मग सगळं तुमच्या समोर मांडलं का निस्त्या झोपा लागतीस, कडाकट जमा येतच तुम्ही. 11 वाजत नाही तिथला मा असं वाटस कवय कीर्तन सरी कवय गरजा सूत असं होऊन जातं. म्हणून तुम्हाला तुकोबराय मार्गदर्शन करता, अरे वेळ वाया जाते यांची, विशेषतः व्रतवैकल्य करतात, पोटाला ताण देतात विचारे, पण भगवंताला काय आवडतं हे जर यांना समजलं नाही तर मग यांचं जे आयुष्य आहे अशाच पद्धतीनं भ्रमात निघून जाईल. याकरिता तुकोबराय सांगतात, माझ्या भगवंताला काय आवडतं, संकल्पावी माया संसाराची. जर भक्ती करत असाल, अंतकरणामध्ये प्रपंच आहे, देवपूजेला बसलेले असाल, अनेक प्रश्न मनामध्ये, नाश्ता बनवायचा आहे, डबा बनवायचा, याला तिथं पाठवायचंय, त्याला तिथं पाठवायचंय, चुलीवर दूध ठेवलंय, चुलीवर नसेल तर गॅसवर ठेवलंय, हे सगळे विषय, आणि हे सगळं फक्त त्या कामांकडे वळण्याकरिता औपचारिकता म्हणून करत असाल तर त्या गोष्टीला विशेष असं प्राधान्य नसतं. म्हणून तुकोबराय सांगतात, पाहिजे तर प्रपंचातली कामं पहिले उरकून घ्या, एकदाचे स्वस्थ व्हा. बघा, एकीनं प्रश्न विचारला होता, महाराज संन्यासी महाराज गावात आले आणि महाराजांना प्रश्न विचारला, महाराज एका गृहिणीचं कर्तव्य काय असतं? महाराज कदाचित सखोल अभ्यासावाले असतील, आम्ही तर सहज म्हणून जातो पहिले भगवंताचं भजन करा, पहिले भगवंताचं भजन करा, तेही महत्वाचं आहे. पण महाराजांनी उत्तर दिलं, एका गृहिणीचं कर्तव्य घरातली जी कामं आहेत ती कामं, पतीची सेवा, मुलांचे डबे, तुमच्या घरातली कामं पहिले जी घाईची असतील ती उरकून घ्या, जेणेकरून भगवंताच्या भक्तीमध्ये तुमच्या मनामध्ये ही कामे आत येणार नाही, इथे ती कामे त्या भक्तीत विघ्ने घालणार नाही. अशा पद्धतीची कामे पहिले उरका. पती कामावर गेल्यानंतर, मुलं शाळेत गेल्यानंतर जेव्हा तुम्ही निवांत होता, पाहिजे तर तेव्हा ग्रंथ उघडून बघा, तेव्हा ग्रंथ उघडून बसा. नाहीतर तुम्ही पसारा मांडून बसलेत, पतीला शोधतायत, कपडे कुठे, टॉवेल कुठे, पाणी नाहीये, साबण कुठे, हे सगळ्या गर्तेमध्ये ना तुमची भक्ती होते ना ते आनंदी आहेत. अशामध्ये कंटाळून ते घरातून निघून जातात, म्हणजे तेही आनंदित नाहीत. गृहिणीचं कर्तव्य, घरात असणारा पतिव्रता स्त्रीचं कर्तव्य आपल्या पतीला आनंदी ठेवणे, त्याविषयीची असणारी जी कर्तव्य आहेत ते व्यवस्थित पार पाडणे. महाराजांनी उत्तर दिलं, घरातली जी घाईची कामे असतील, त्यांना कामावर जायचं असेल, पहिले त्यांची कामे व्यवस्थित पार पाडा आणि मग इकडे वळा. तुमचा परमार्थही नीट होतोय, प्रपंचही नीट होतो. विठ्ठल प्रपंच जर मनामध्ये असेल, जहाँ काम बसते है वहाँ राम नहीं, जहाँ राम बसते है वहाँ काम नाही. म्हणून तुमच्या अंतकरणात जर प्रपंच असेल, फक्त देहानं तुम्ही देवपूजा करत असाल तर तुकोबराय सांगतात, नका करू नाश आयुष्याचा, आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा, आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा, आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा, आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा, आयुष्याचा नका करू नाश तुकोबरायांची हात जोडून प्रार्थना आहे, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा,
तुमची वेळ आणि मेहनत दोन्ही वाया जात आहे। याकरिता महाराज सांगतात, भक्ती करत असाल तर एक नियम लक्षात ठेवा, हे चिथोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, संसारावरच्या मायेचा त्याग करून भक्ती करायची। आता नेमकं कसं हे सांगून जाते, कदाचित दृष्टांत ऐकवात असेल तरी पुन्हा एकदा सांगते। शहरातली 4 मुलं खेड्यामध्ये फिरायला जातात आणि भरपूर मोठी अशी असणारी नदी आहे। पूर्वीच्या काळी पूल वगैरे साधनं नव्हती, म्हणून त्या नदीमध्ये नाव होती, नाव। आणि त्या शहरातल्या मुलांना फारसं माहिती नसल्यामुळं शहरातून खेड्याकडे येता येता संध्याकाळ झाली। संध्याकाळ झाल्यानंतर त्या नावेमध्ये ते बसतात। नावाड्यांना सूचना केल्या, जरी तुम्हाला नदीच्या पलीकडे जायचं आहे फिरायला तरी सुद्धा दाट असं जंगल आहे आणि तिथं हिंस्र प्राणी असतात, म्हणून सूर्योदयाच्या आत आपल्याला परत यावं लागेल। यांनी होकार दिला, नावाड्यानं तिथपर्यंत पोहोचवलं। नावेतून भराभर उड्या टाकल्या आणि टाकण्याच्या अगोदर पुन्हा नावाड्यानं सूचना दिल्या, तुम्ही तिकडनं जर परत आला नाहीत, अंधार झाला तर मी माझ्या मित्राच्या सहकार्यानं दुसऱ्या नावेनं इथून निघून जाईल, पण तुमच्यासाठी नाव मात्र इथं ठेवून जाईल। संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाला तरीही येत नाही, अंधार व्हायला लागला आणि जेव्हा नावाड्यानं पाहिलं तेव्हा ती नाव सोडून तो निघून गेला। यांच्या चारींच्या लक्षात आलं, बसलेत एका झाडाखाली, दप्तरात बॅगेतून काही बाई होतं ते काढलं। काढल्यानंतर काहींच्या तोंडाला कोरड पडली होती, काहींच्या घशाला कोरड पडली होती, काहींना तलप लागलेली होती, ते काढलं बॅगेतून। काढल्यानंतर तिथं बसले, बराच वेळ अशात निघून गेला आणि एकाच्या लक्षात आला अंधार झालाय, आता आपल्याला परत जायला पाहिजे। आता बॅगांमधून जे काही काढलेलं होतं ते काय असेल असं वाटतं तुम्हाला? शहरातली मुलं होती ती, बाटल्या होत्या, बाटल्या कशाच्या? हा बापरे, तुम्हाला सगळंच माहिती म्हणजे पाण्याच्या असतात, हा पाण्याच्या पण होत्या आणि पाणी टाकायला म्हणून दुसरं पण आणलेलं होतं। रिचवल्या त्यांना माहिती दृष्टांत, आणि त्यांनी पिलेत आणि एकाच्या लक्षात आला रे खूप अंधार झाला आणि मग पटापट चला म्हणले, नावाडी मामा नसतील तर आपल्याला कुणालाही जमत नाही। मग सगळे पळत पळत गेले, उठत पळत गेले आणि तसेच नावेत उड्या घेतल्या। घेतल्यानंतर आता विचार करता, नावाडी नाहीये, इथं हिंस्र प्राणी असतात जंगलामध्ये, आपल्याला काय करायचंय, नाव घेऊन जायची पलीकडे। आता ती किकवर स्टार्ट होते की सेल स्टार्ट आहे हे त्यांना माहिती, कुणाला? नावेला किक मारावी लागते की सेल मारावा लागतो हे त्यांना माहिती। काय मारावं लागतं? तुम्ही नाव नाही पाहिली ना, पण ती कशावर आहे हे त्यांना माहिती नाही, कारण शहरातली असणारी मुलं आहेत। पण एक जरा टॅलेंटेड होता, अरे आपण तिकडनं आलो ना, पाहिलं ना नावाडी मामानं कशा पद्धतीनं नाव चालवली, मग थोडा प्रयत्न करू म्हणले। चला, एकेकानं प्रयत्न करायला हरकत नाही, एकानं वल्ल हातात घेतलं आणि मारायला सुरुवात केली। अशा पद्धतीनं नाव पुढं जात होती। मग एकानं, दुसऱ्यानं, तिसऱ्यानं, आळीपाळीनं 3 जणांनी नाव वल्लवली आणि या वल्लवण्याच्या नादामध्ये रात्र उलटते हे त्यांच्या लक्षात आलं नाही। मग चौथ्याला सांगितलं, रे 3 आम्ही एवढ्या वेळेपासून नाव वल्लवतोय, आता तूही मदत कर। चौथा म्हणतो, मला जमत नाही, म्हणजे आम्हालाही जमत नव्हतं, पण बघून बघून शिकलो की नाही, आता तूही तसा शिक। कसं तरी यानं वल्ल हातात घेतलं आणि वल्ल मारायला सुरुवात केली। तोपर्यंत पहाट झाली, पहाट, सकाळ नाही, सूर्योदयाच्या अगोदर जी झुंजू असतं त्या पद्धतीची पहाट। यानं पाहिलं, रे रात्रभरापासून वल्ल मारताय म्हणे तुम्ही, बघा हातात वल्ल घेताच आणलं का नाही किनाऱ्यावर तुम्हाला? सगळ्यांनी पाहिलं, अरे हो खरंच किनारा आला की। टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी आणि टाळ्या वाजवत असताना पटापट नावेतून उड्या मारल्या खाली आणि एकाच्या लक्षात आलं, अरे म्हणे मला थोडा फॉल्ट वाटतोय, थोडे थांबा, काय झालं? मला असं वाटतंय की आपण रात्री ज्या किनाऱ्यावर उतरलेलो होतो हा तोच किनारा आहे। बाकीच्यांनी खाली उतरून पाहिलं, म्हणे खरंच जंगलच दिसतं, इकडे काय गाव दिसत नाही। मग हे घडलं कसं? अरे आपण रात्रभरापासून मेहनत करतोय, रात्रभर नाव चालवतोय, मग नाव ह्या किनाऱ्यावर। दुसरा म्हणले, अरे चकवा पडला, गोल फिरून आपण इथंच आलो। चकवा पडतो ना एखाद्या वेळेला, गोल फिरून माणूस तिथंच जातो। तो म्हणतो कदाचित असं झालं असेल, सगळी नदी फिरून आलो पण आपण या जागेवर आलो। पण एकानं सावध केलं, नदी नाही फिरून आलो आपण, काहीतरी चूक आपल्याकडून झाली। मग काय झाली असेल नेमकी? मग चूक शोधायला सुरुवात झाली। नावेच्या चौफेर फिरताय, म्हणे आपली नाव जागेवरून हललेली नाही। म्हणे असं कसं? आपण तर वल्ल मारतोय, रात्रभरापासून नाव चालवतोय, का हल्ली नाही? म्हणे कारण शोधावं लागेल।
कारण शोधण्याकरिता पुन्हा गेलेत, इकडे तिकडे पाहिलं तर नाव जी होती एका साखळीनं काठावरच्या झाडाला बांधलेली होती. जाईल पुढं, जायला पाहिजे का नाही? ते रात्रभर वल्ल मारताय ना, जायला पाहिजे? जाणारच नाही का? कारण नाव साखळीनं झाडाला बांधली. जोपर्यंत, बरं नाव कधी पुढे जाईल? पुरुष मंडळी, नाव कधी पुढे जाईल? जोपर्यंत साखळी सोडत नाही. तुकोबरायांना हेच सांगायचं आहे आपल्याला. बरं ते पिलेले होते म्हणून लक्षात नाही आला साखळी झाडाला बांधली. आपण पिलोत का? शुद्धीवर आहेत? कीर्तनात तर नाही पिऊन आले ना? नाही ना, मग बरं आहे. आपण जागेवर आहेत ना. ते पिलेले होते पण आपण शुद्धीवर आहेत. जसं त्यांचं चाललंय ना तसंच आपलंही चाललंय. आपण व्रतवैकल्य करतो, तीर्थयात्रेला जातो, उपास तापास करतो, विशेषतः दररोज मंदिरात जातो, दररोज देवपूजाही करतो, पण चित्तरूपी साखळी मात्र प्रपंचरूपी झाडाला बांधलेली. सरकेल का नाव पुढे? मन आहे ना, मन प्रपंचात अडकलंय. सरकेल नाव पुढे? सरकायला पाहिजे का? आता तुम्ही सांगा. साखळीनं नाव बांधली झाडाला, नाव पुढे सरकू शकते का? मग चित्तरूपी साखळी प्रपंचरूपी झाडाला बांधली, सरकेल का? हे समजा वल्ले मारतोय आपण, व्रतवैकल्य करतोय, कथा कीर्तन ऐकतोय, हे वल्लच आहे. वल्ले मारणं सोडलं नाही आपण, चाललंयच आयुष्यभर, पण चित्त मात्र प्रपंचरूपी झाडाला बांधलंय, नाव पुढे सरकणार. म्हणून तुकोबरायांचं मार्गदर्शन आहे, जर भगवंताशी निगडीत व्हायचं असेल, त्याच्याशी संबंध जोडायचा असेल तर संकल्पावी माया संसाराची, प्रपंचावरच्या मायेचा त्याग केल्याशिवाय भगवंत तुमचा होणार नाही. विठ्ठल ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे निस्तारण्याकरता प्रपंचाची काळजी टाकून द्या आणि भगवंतावर विश्वास ठेवा. ठेविले अनंते तैसेची राहावे. कसं राहावं लागणार आहे आपल्याला? भगवंताची जशी इच्छा असेल त्या पद्धतीने राहावं लागेल. तुम्ही कितीही हातपाय मारले तरी सुद्धा, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा भगवंताच्या मनामध्ये जे असेल तेच होईल. आपण जो विचार केला ते कधीच होतही नाही. बऱ्याच वेळा आपल्या लक्षात आलं असेल कदाचित, कारण भगवंताच्या मनामध्ये जे असेल तेच घडतं. आपण कितीही प्लॅनिंग केली असेल तरी प्लॅनिंग फिसकटते. आणि अनेकांच्या बाबतीत घडलंय, देवादिकांच्याही बाबतीत घडलंय. जे असेल आपल्या प्रारब्धामध्ये ते कधीच चुकलेलं नाही. म्हणून ते बदलवण्याच्या नादामध्ये पडण्यापेक्षा भगवंतावर विश्वास ठेवा. कारण माझा देव जे करतो ते वाईट करतो का बरोबर करतो? वाईट करतो म्हणत असेल तर मागची केलेली कर्मे आठवत असतील तर आठवा. कारण आपण जे केलेलं असतं ना त्याची फळ मिळतात आपल्याला. आज जे सुख दुःख भोगतोय ना ते पूर्वी जे काही केलेलं असेल त्याचा परिणाम आहे. उद्या जे काही चांगलं आपल्या वाटेला येणार असेल ती आज केलेल्या कर्माची फळे असणार आहे. भोगतो ना घडे संचित वाचोनी, 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 भोगतो ना घडे
वाचोनी आपल्या प्रारब्धामध्ये जे असेल तेच घडतं किंवा भगवंताच्या मनामध्ये जे असेल तेच घडतं. फक्त रोल एवढाच असतो, अर्जुना हे सगळं मीच करतोय, हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले. रोल असा आहे भगवंताचा. पडद्यामागचा असणारा कलाकार ज्या पद्धतीचा असतो, डायरेक्टर किंवा निर्माता ज्याला म्हणतात, ज्या पद्धतीचा त्यांचा रोल असतो त्या पद्धतीनं भगवंताचा रोल आहे. आपल्या लक्षात फक्त पडद्यावरचे असतात, पडद्यामागचे आपल्या लक्षात नसतात. असतात का? हिरो हिरोईन्सना ओळखतात की निर्मात्यांना ओळखतात? कोणाला ओळखतात? तसं आपल्याला पडद्यामागचे ज्यांनी निर्माण केलंय ते आपल्या लक्षात नाही, पण पडद्यावर जे चाललंय ते मात्र आपल्या लक्षात आहे. म्हणून चांगलं वाईट केलं, चांगलं केलं की फुगतो माणूस अहंकारानं, वाईट केलं की नाराज होतो का, हे मी केलंय अशी भ्रांत झाली त्यांना. पण भगवंत सांगतात, अर्जुना हे ज्याने जाणितले तो सुट लागा, हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले, हे ज्याने जाणितले तो सुट लागा. सुट्टी त्याचीच होणार आहे ज्याला भगवंताचं अस्तित्व मान्य किंवा जे करवतोय माझा भगवंताच्या इच्छेशिवाय या ठिकाणी झाडाचं पानही हलू शकत नाही. त्याच्या पुढे चालू तुझी असतेने दासी बोलाले, तुझी असतेने दासी बोलाले, तुझी असतेने दासी बोलाले, तुझी असतेने दासी बोलाले. पद्धत आहे. काहीतरी चांगलं कानावर आलं का टाळ्या वाजवत जा. तुमच्या मनाला आनंद झाला की टाळ्या वाजवत जा, कारण हा आनंद बाजारात करोडो रुपये देऊन सुद्धा मिळत तुमच्याकडे मिळतो का? पाचोऱ्याच्या बाजारात मिळतो का? समोरच्याला म्हणा 1 लाख रुपये घे आणि माझ्या मनाला प्रसन्नता मिळेल असं काहीतरी असं काहीतरी आनंद माझ्या मनाला होईल असं काहीतरी देईल का? औषधच नाही. मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टराकडे जा, त्याला म्हणा 1 कोटी घे, पण माझ्या मनाला आनंद वाटेल असं काहीतरी औषध देईल. इथं मिळतोय ना, इथं मिळतोय. मग तो आनंद झाल्यानंतर बाहेर काढण्याची पद्धत आहे ना. कारण सांगू का, जास्त आनंद झाला आणि तो मनात साठवून ठेवला काय होतो? तुमच्याकडे धरणं आहेत का? धरणाला ओव्हरफ्लो काय म्हणतात? ते ओव्हरफ्लोच म्हणतात. ते सांडपाणी काढलेलं असतं त्याला काय म्हणतात? बापरे, चहा पाणी सुरू झाली का तुमची? पहिले आम्हाला द्यायला पाहिजे होतं ना, आम्ही बसून पितो मग कीर्तन सुरू करतो. नाश्ता पण आहे का याच्यानंतर? विठ्ठल विठ्ठल नाश्ता लागा का? नाही. मला मुंबईच्या कीर्तनाची आठवण झाली. ताई, मागे गणेशोत्सव असतो, 41 दिवसाचा गणपती बाप्पा होता आणि आम्ही कीर्तनाला गेलो. 10 वाजले 10. एवढ्या मोठ्या प्लेटमध्ये समोसे घेऊन आले ती म्हणे 2 मिनिटं बोलू का ताई? मला वाटलं काहीतरी सत्कार बित्कार असेल. बोला. ऐका मंडळी, 2 मिनिटं आता नाश्ता होईल आणि मग परत कीर्तन चालू होईल. म्हटलं गरीब आहे, कीर्तनात जेवण असतं काय? नाश्ता असतो का कीर्तनामध्ये? आई ते तसंच झालं. मला वाटलं खानदेशात नसेल म्हटलं.
आपल्याकडे बरं कीर्तनामध्ये जेवण झोपा लागल्या बिगल्या तर मग बरं रास ना झोपा लागणार असले बरं आहे म्हणा घ्या पिऊन आता काय करता मग आलीच चहा पाणी विठ्ठल विठ्ठल म्हणजे आयोजकांचे एवढं लक्ष आहे तुमच्यावर काय अजिबात ताण नाही यायला पाहिजे तुमच्यावर त्याच्यामुळे आयोजक पहिलेच सावध आहेत तुम्हाला झोपा बिप्या लागल्या तर पहिले चहा आणि मग तुम्ही फ्रेश होऊन कीर्तन ऐका चहा पिल्यानंतर मग झोप बिप जाते म्हणून फ्रेश होऊन कीर्तन ऐका पण उद्यापासून कीर्तन संपल्याशिवाय चहा मध्ये आणायचा आपलं आपलं शे म्हणून बरं आहे काय हा म्हणून कसं आहे मग खानदेशात कीर्तनाला गेलो होतो आणि तुमच्याकडे अशी पद्धत आहे मग असं होतं ते त्याच्यापेक्षा सगळं संपलं ज्ञानेश्वर माऊली झालं की मग चहा आणायचा असो आता वेळ आहे भगवंताच्या आव्हानाची आता तुमचा मूड फ्रेश झालाय आता आमचाही करून घेतो विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा सच्चिदानंद रामदास बाबा अवधूत चिंतन श्री हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ तुकोबाराय म्हणतात या जगामध्ये भगवंताच्या मनातल्या गोष्टी घडतायत असं मान्य केलंय ना त्याच्या इच्छेशिवाय काहीही होत नाही असं मान्य आहे ना तुम्हाला मग रिकामं काही करत बसण्यापेक्षा ज्या करिता नरदेह दिलाय ते करत बसला देवे दिला देह भजना गोमटा तो कशा करिता दिलाय भजना करता दिलाय भगवंतानं जो नरदेह दिलाय तो भजना करता दिलाय मग आपण जर इतर काही करत बसत असू तर तो नाराज होईल आपल्यावर कोण भगवंत चाललंय काय त्याला प्रसन्न करण्याकरता भक्ती करतोय पण ती भक्ती जर त्याला आवडत नसेल तर मग विषय संपतो म्हणून तुकोबाराय मार्गदर्शन करतात माझ्या भगवंताला अजून एक महत्वाचा आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस काय करा तर भगवंताचं नामस्मरण करा जे काही करत असाल नामस्मरणाच्या व्यतिरिक्त भक्ती परमार्थाच्या व्यतिरिक्त जे काही करत असाल भगवंताच्या आवडीच्या व्यतिरिक्त जे काही करत असाल तर तुकोबाराय सांगतात वाहिल्या उद्वेग
दुःखची केवळ. हे करत बसत असाल ना, फक्त आणि फक्त दुःखच मिळेल, हाती काहीही लागणार नाही. विशेषतः तुमचा वेळ आणि मेहनत वाया जाते. म्हणून हे घडू नये. बघा, एकदा घडलं असं, एका माणसाचा शेवट जवळ आला. कधीच कुणाला दानधर्म करत नव्हता, सत्कर्मामध्ये मदत करत नव्हता, गावात मंदिर बांधलं त्याला सुद्धा पैसे देत नव्हता, सप्ताह उभा केला त्यालाही वर्गणी द्यायची नाही. तुमच्या गावात देतात का? देतात का वर्गणी? देतात म्हणून तर महिला सप्ताह होत आहे. देतात म्हणून तर एवढ्या मोठ्या संख्येने हजर येतात. कुठे कुठे डोंगरा बिंगरावर जाऊन कीर्तन ऐकतात. हा, म्हणजे जिथं बसायला जागा भेटली तिथं बसतात बा. अशी स्तुती करते मी, तुम्हाला बोलत नाहीये, चांगलं सांगते. म्हणजे असं थोडंसं डोंगरासारखं वाटतं ना, भराव त्याच्यावर बसून का होईना पण कीर्तन ऐकतात. थोडीशी जागेची कमतरता आहे. असा सरळ असला तर रस्ता बंद होतो आपला, म्हणून रस्ता बंद होऊ नये याकरिता असं कुठेतरी बसून मग कीर्तन ऐकावे लागतात. पुढे चांगली मोठी जागा बघा, नाही ना, पुढे पब्लिक वाढेल कदाचित. वाढतायत ना भक्ती मार्गामध्ये, लोक वाढतायत आणि आवड गोडी ही लागत जाते माणसाला. आणि सप्ताह ही आवड निर्माण करण्याकरताच असतो ना, भगवंताच्या नामाविषयी प्रेम निर्माण व्हावं याकरिता सप्ताह असतो. असो, वर्गणी देतात म्हणून सप्ताह होतोय असं म्हणणं आहे माझं. पण एक माणूस आहे तो कशालाच वर्गणी द्यायचा नाही, भरपूर पैसे आहेत त्याच्याकडे, पण खिशात हात मात्र जायचा नाही. एखाद्या माणसाचा हात जड असतो, खिशात गेल्यावर जड पडतो तो. कधी? दान देण्याच्या वेळेला, चांगल्या कार्यामध्ये दान द्यायच्या वेळेला त्याचा हात खिशात गेला की जड पडतो, लवकर बाहेर निघत. तो तशा प्रकारातला होता. काहींचा जड पडून बाहेर निघतो, पण याचा जड पडला की बाहेरच यायचा नाही. 1 रुपयाही दान केला नाही, पण दिवस मात्र पूर्ण झाले. त्याच्या आयुष्याचे संपूर्ण सगळे असणारे जेवढे श्वास आहेत, श्वास पूर्ण झालेत. यमदूत समोर आले आणि उभे राहिले. म्हणे, कोण आहेस रे? म्हणे, यमदूत आहेत. कशाकरिता आलास? म्हणे, आज तुमचा नंबर आहे. लिस्ट पाहिली का? लिस्ट आहे माझ्याकडे. कशाची? म्हणे, तुम्हाला घेऊन जाणार आहे. पाहिलं, बघू माझं नाव कुठे आहे? म्हणे, 1 नंबरला आहे. पहिलं याचं नाव 1 नंबरला आहे, म्हणून पहिला नंबर तुझा लागणार आहे. आणि घेऊन जाण्याकरिता म्हणून आलोय असं विचारात आहे. म्हणे, माझ्याकडे इतकी प्रॉपर्टी आहे, त्याच्यातली अर्धी तुम्ही घ्या, पण मला नेऊ नका. वशिला लागेल ना? अर्धी प्रॉपर्टी दिल्यावर वशिला लागतो का नाही? लागत नाही तुमच्याकडे. मग कुठे लागतो? पैसे दिल्यानंतर वशिला कुठे लागतो? सरकारी कार्यालयांमध्ये. आमच्याकडचं सांगते बरं, तुमच्याकडचं नाही. टेबला खालून दिले की मग लागतो पटकन वशिला. होतात का? पण यमदूत सांगतो, ही रंगीत कागद तुमच्याकडे चालतात, आमच्याकडे चालत. कुठली कागद? हिरवी, ती पिवळी, आता पिवळ्या निघाल्यात अजून, हिरवी, पिवळी, गुलाबी, हे कागद कुठं चालतात? फक्त इथं चालतात, तिकडे आमच्याकडे चालत नाही. म्हणे, मग सगळी घे, थोडीफार मला ठेव. सगळी दिली तरी सुद्धा नाही जमत. काही श्वास तुझे शिल्लक आहेत म्हणून बोलतोय तुझ्याशी, नाहीतर बशीत ओतलेला चहा सुद्धा पिऊ देत नाही. श्वास पूर्ण झाले ना, गावापर्यंत येतो, घरात जाणार आहे मी आता, तोपर्यंत काहीतरी अघटित घडतं. घरातल्या माणसांना त्याला उचलायला तिथं जावं लागतं. 400 किलोमीटरवरनं माणसं गावापर्यंत येतात, पण तिथनं पुढे जाण्या इतका सुद्धा वेळ मी त्यांना देत नाही. त्यांना पापणी मिटण्या एवढा सुद्धा वेळ मी देत नाही. जर श्वास पूर्ण झाले तर. तुझे काही श्वास अपूर्ण आहेत म्हणून तुझ्याशी बोलतोय. म्हणे, काही श्वास आहेत ना अजून माझे शिल्लक. मग एक काम करा, आता त्याला समजलं आपला नंबर लागलाय म्हणजे लागलाय. काय करावं लागेल? म्हणे, माझी शेवटची इच्छा तर पूर्ण करा. आमच्याकडे अशी पद्धत आहे, एखादा फाशीवर जात असेल तर त्याला शेवटची इच्छा विचारावी लागते. म्हणे, काय आहे इच्छा? म्हणे, तुम्ही माझ्या घरी चहा प्यावी अशी इच्छा आहे. यमदूत म्हणतो, ते माहीतच नाही आम्हाला काय असतं ते. म्हणे, पिऊन तर बघा, ठेवतो. म्हणे, जा घरात. गेला आतमध्ये, चहात काहीतरी घातलं त्यानं, आणलं, यमदूताच्या समोर ठेवलं, प्या. तसं यमदूत आपल्या घरी चहा पित नाही, पण दृष्टांतातले पितात. आणि त्यांनी चहा पिल्यानंतर काही टाकलेलं होतं त्याचा असर झाला आणि थोड्या वेळासाठी का होईना ग्लानी आली. तोपर्यंत येण्याचा कार्यक्रम लावला, काय लावायचा होता तेवढेच करता टाकलं होतं.
आपलं नाव 1 नंबरला आहे ही गोष्ट जरा त्यानं जास्त सिरियस घेतलेली होती. यमदूत काही मिनिटांनंतर लगेच भानावर आले आणि त्याला सांगितलं, गड्या काय माणूस आहेस रे, तुझ्यासारखी माणसं आजपर्यंत भेटली ना, तिकडे भेटली ना इकडे भेटली, एकच ड्युटी आहे, याचा नंबर लागला त्याला उचलून आणा, त्याचा नंबर लागला त्याला उचलून आणा, नुसतं इथून उचलायचं आणि तिथं जाऊन सोडायचं, एवढीच ड्युटी. आजपर्यंत असं कुणी आग्रहानं बोललं नाही आणि प्रेमानं असं पेय आम्हाला पाजलं. इतका गुणी माणूस आहेस तू आणि तुला जगण्याचा अधून अधिकार आहे, म्हणून आता तुझ्यावर मी प्रसन्न झालो, तुझ्यावर प्रसन्न होऊन एक महत्वाचं काम मी करणार आहे. हा म्हणतो, कुठलंच काम करू नका तुम्ही, माझं नाव लवकर वाचा आणि मला लवकर लिहा, ज्याचं नाव येत असेल पहिल्या नंबरला त्याला पटकन उचला आणि घेऊन जा. म्हणे नाव तर तुझंच 1 नंबरला आहे गड्या, पण मी तुझ्यावर प्रसन्न झालोय, आता मी तुला नेणार नाही. मग काय करणार आहात तुम्ही, मला का नेत नाही, माझे तर श्वास पूर्ण झालेत ना. म्हणे श्वास जरी पूर्ण झालेत ना, वशिला लावतो आज मी तुझा, मी आता वरून नाही खालून नंबर लावतो म्हणे. आणि याने काय कार्यक्रम केला होता माहिती, याचं पहिल्या नंबरचं नाव खोडलं आणि शेवटाला आणून ठेवलं होतं. यमदूत सांगतो, गड्या मी तुझ्यावर प्रसन्न झालो, आता तुला नेत नाही. मग कसं करणार, कुठून तरी नंबर लावायचा आहे ना, मग शेवटाहून नंबर लावतो. नंबर कुणाचा लागेल, हा, म्हणून वाहिल्या उद्वेग, वेळ आणि मेहनत वाया गेलीच पण दुःख मात्र वाटेला. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, पण प्रारब्धाचे होत ते भोगणे ते फळ संचिताचे, म्हणून ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुकोबराय आता हेही करायचं नाही, मग नेमकं आम्ही करायचं काय. तुकोबराय सांगतात, प्रपंचाची काळजी सोडून द्या, कारण जो पूर्णपणे भगवंताला शरण गेला ना, तो भगवंत सांगतो अनन्या चिंतयन्तो मा ए जनात पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेम वहाम्यहम. अनन्य भावाने जो माझं चिंतन करेल मी त्याचं दुःख निवारत असतो. विशेषतः अर्जुना, माझी या भक्तान संसाराची चिंता, समर्थाची कांता काय कोरांन मागे. जो मला पूर्णपणे शरण आला त्याचं जन्म मरणाचं असणारं दुःख मी निवारत असतो. म्हणून कुणाच्या तरी मध्यस्थीनं संतांना मध्यस्थी करा, संतांच्या मध्यस्थीनं आपल्या प्रपंचाचा भार भगवंताच्या चरणावर वहा. अभंगाच्या 4थ्या चालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जगद्गुरु तुकोबरा यांच्या हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. या 4 चरणाच्या अभंगावर माझ्या अल्पमती अल्पबुद्धीप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. गेलेल्या वेळेमध्ये मुखातून अपशब्द निघाले असतील, प्रकृतीचा गुणदोष समजून टाकून द्या. सद्गुरूंच्या कृपेने काही चांगली वाक्य निघालीत, विचार करण्याचा नक्की प्रयत्न करा. पुन्हा एकदा सगळ्यांच्या मनापासून आभार मानते. त्याच प्रकारे ज्यांच्या वतीनं सुंदर असा ह्या कार्यक्रमाचं भव्य नियोजन करण्यात आलंय, परम आदरणीय तुकाराम दादा आणि त्यांचा परिवार एकटे ह्या सर्व कार्यक्रमाचं नियोजन पाहतात. अनमोल असं सहकार्य ज्यांचं गावामध्ये जी पुढची पिढी आहे ती सुसंस्कृत व्हावी या विषय आहे. अशा असणाऱ्या दादांसाठी आणि त्यांच्या परिवारासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. कारण मनाचा खूप मोठेपणा लागतो आणि त्याच पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये येणारं जे काही वित्त आहे, जो पैसा आहे, त्याचं स्वरूप लक्ष्मीमय व्हावं असं ज्याला वाटत असेल तो सत्कर्माकरिता अशा पद्धतीनं दान करत असतो किंवा खर्च करत असतो. असो, परत एकदा ताईसाहेबांचं व्यासपीठावरील सर्व गुणीजन कलाकार मंडळीचे आभार मानते.